जय महाराष्ट्र, जय शिवराया, जय भीम. आपले सरकारी दवाखाने जे राज्यातले गोरगरिबांना परेशान्या होतात त्याबद्दल एक आई आपल्याला भेटलेली आहे. त्या आईचे जे प्रश्न आहेत ते मांडणार आहे. आणि आपण सध्या मराठवाड्यामध्ये आहे, तर दवाखाना हा मोफत झाला पाहिजे हे मी का बोलतो ते ऐका. जय भीम आई. जय भीम. बोला तुमच्या समस्या. सरकारी दवाखान्यामध्ये बरेच वेळ गेले मी. अच्छा. माझं एक धड डाव आहे ना सुजलेलं आहे. त्याच्यात काही उपयोग करत नाही ते, काही नाही, फक्त बाहेरून दवा गोळी सांगतात. ते माझ्याजवळ पैसे नसतात. घरी येतो. म्हणजे तुम्हाला वाटतं की ते दवा गोळ्या आपल्याला बाहेरून न देता त्यांनी दवाखान्यात दिली पाहिजे, त्यांना मोफत झालं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. आपल्या जे राज्य सरकार आहे त्यांनी आपली काळजी घेतली पाहिजे, जनतेची काळजी. त्याच्यामुळे माझं एक धड आहे ना पुरं हे झालेलं आहे, म्हणजे सुजलेलं आहे. आणि पैसा नसल्यामुळे इलाज होत नाही, इलाजच नाहीये. मग घरी यायचं, मग काय काम नाही, धंदा नाही, काय. इथून सरकारी दवाखाना दूर आहे तुमच्यापासून? हा, दूर आहे, पण मग ते कसं आहे, त्यानं काळजी घेतली पाहिजे आपली. माझ्या मुलीची एक नाकाजवळ एवढी मोठी गाठ झालेली आहे, ती पण मग करू शकत नाहीये ते. पैसा नसल्यामुळे पैशामुळे दवाखान्यामध्ये तुम्हाला लाईन लावावं लागते. पुन्हा परेशानी होती. बुलढाणा लांब आहे, पुन्हा भाडं लागतं जायला. म्हणजे बऱ्याच समस्या तुम्हाला या करता येतात की तुम्हाला पैसे कुणाकडून तरी घेऊन त्या दवाखान्यात जावं लागतं आणि नंतर त्यांनी तुम्हाला पैसे सुद्धा कोणी देत नाही. तर काही औषध गोळ्या बाहेरून लिहून दिल्या ते घेण्याची म्हणजे पैसाच नसतो जवळ, कुठून घ्या आपण. तर तुम्ही तसंच घरी येतात, तर त्या बिमाऱ्या वाढतात. म्हणजे सुजलेलं आहे माझं एक जण. अच्छा, मुळात तुम्हाला म्हणायचं की हे आपल्याला मोफत त्यांनी सगळं दिलं पाहिजे दवाखान्यामध्ये. काळजी केली पाहिजे, म्हाताऱ्या माणसाचं कान ढकलणी केली पाहिजे त्यानं. म्हणजे असं बराच वेळ जातो? बराच वेळ म्हणलं, म्हणजे काही केळच गेले मी तर वापस आले. नंबर पुन्हा बोलवतात. नंबर लागत नाही. नंबर लागल्यामुळे पुन्हा दवाखाना बंद होतो. दवाखाना बंद झाला की पुन्हा डॉक्टर असतात का तिथं जागेवरती? कधी सुट्टीवर जातात, कधी बाहेर हिंडतात, काही इकडे तिकडं. चपराशी लोक राहतात, ते म्हणते आता सुट्टी झाली, आता जा तुम्ही. म्हणजे आपल्या जनतेची काळजीच घेत नाही. म्हणजे ते काय करतात, त्याचं पेशंट असलं त्याच्यावर ते जवळचे असले त्याला घेत्या, आपण जिथं आहे ना तिथंच आपल्याला थांबवत्या. अच्छा, म्हणजे ओळख पण लागते सरकारी ओळख बी लागते. अच्छा. असे विषय आई संग घडलेत की सरकारी दवाखान्यामध्ये ओळख देखील गरजेची. आज त्या आईच्या मुलीच्या इथं गाठ झाली, पैसा नसल्यामुळं ती गाठ देखील ते काढू शकलेलं नाहीये. मी बरेच वेळ जाऊन आली. मी तर काय सांगितलं आता तकलीफ दुसऱ्या बारीने असे कान दाखल करत्या. म्हणजे आपल्या जवळ जर कधी मांगले असले तिथे पुढे जातात, आपण मागच राहतो. आई थांबा, आता मी म्हणजे कशी अडाणी असल्याच्यामुळे मी रोखून जाते. अच्छा. ते लांब जाणे त्याला ते असे सपोर्ट करतात. हे बुलढाणा दवाखाना? इथं तर काहीच नाही देत दवाखान्यामध्ये. नाही, नुसते गोळ्या देत्या आणि जा म्हणत्या बुलढाण्यात. अच्छा. बुलढाण्याला. तर अशा समस्या आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये की शेतकरी बांधव, शेतकरी महिला यांना पूर्णपणे इलाज हा होत नाही. जरी होत असला तर आज बघितलं आपण, पहाड आली, समस्या, पाऊस झाला, काही शेतांमध्ये पाणी तुंबलं, अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहे. असं असताना देखील महिला या घरचे मुलं वगैरे यांच्या तब्येती खराब झाल्या तर आपले जे गोरगरीब सामान्य लोक आहे ही सरकारी दवाखान्यामध्ये जाते. तर सरकारी दवाखान्यामध्ये गेल्यावरती त्यांचं आरोग्य जे आहे ते पूर्णपणे मोफत सरकारने केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. जर येणाऱ्या काळामध्ये आम्ही ही संघटना, ही खोडमोडू संघटना वाढवणार आहे आणि हा आमचा पहिला व्हिडिओ आहे. आणि आम्हाला ह्या आईनी ज्या गोष्टी सांगितल्यात, अशा कुणाला काही जर समस्या आलेल्या असेल तर त्यांनी नक्कीच मला संपर्क करावा आणि मी त्यांच्यापर्यंत पोहोचन. आणि त्यांना ह्या विषयावरती काही बोलायचं असला तर आपला स्क्रीनवर हा नंबर चालू आहे, या नंबरवर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा. ह्या आपल्या आईच्या मुलीला देखील इथं गाठ खूप मोठ्या प्रमाणात आणि त्यांची मुलगी आंधळी, दिसत नाही. 30 वर्षाची मुलगी आहे. तर ह्या बाईने काय केलं पाहिजे? तिला पगार सुद्धा नाही. तर कमेंट करा आणि आम्हाला कळवा की नेमके करायचं काय, हे आपल्यासाठी मोफत होणं गरजेचं आहे का नाही. कमेंट करा. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.